Hello, welcome back to my channel and thanks for watching my video. I am Sania आणि I am back. हे मी खूपदा बोलले, लिटरली खूपदा बोलले, पण I am back आणि मी विचार केला आहे आज माझ्या या मेकअप लुकवर एक व्हिडिओ करायचा, कारण की मला खूप कमेंट्स येतात मुलींचे आणि खूप लोक बोलतात की माझं या आय मेकअपवर ट्युटोरियल हवा आहे. सो मी विचार केला की मी एक लॉंग सिट डाऊन व्हिडिओ करते फॉर यू गाईज टू सी हाऊ आय डू इट, आणि माझ्या फेसवर काय सूट होतं काय नाही आणि मी काय प्रोडक्ट्स यूज करते पण तुम्हाला कळायला पाहिजे. सो या, अँड ऑल्सो लग्न काही जास्त काम नाही आहे आणि यासाठी पण मेकअप पण बघणार आहोत, तर मी त्याबद्दल पण बोलते आहे या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ सो दॅट तुम्हाला डिटेल कळेल की काय चाललंय आणि काय मेकअप आहे आणि ब्ला ब्ला ब्ला. सो या, विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. युजली फाउंडेशन यूज करत नाही मी, फक्त कन्सिलर करते. म्हणजे जिथे स्पॉट्स आहेत अंडर आईज खाली आणि जिथे डार्क स्पॉट्स आहेत मला असं वाटतं तिथे अप्लाय कन्सिलर. खूप मी आता सगळं ब्लेंड करणार आहे. मी खूप कन्सिलर्स यूज केले आहेत, चांगले चांगले ब्रँड्सचे पण यूज केले आहेत, पण माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला कुठलेही सूट होत नव्हते. इवन दो इट वॉज नॉन कमोडोजेनिक, ते मला सूट होत नव्हतेच. आणि इट वॉज अ बिग नो फॉर मी बिकॉज आय यूज टू गेट ॲक्ने अ लॉट ॲक्ने, स्टिल डू गेट ॲक्ने. पण आता कसं झालं आहे, स्लीप स्केड्यूल थोडं इथून डगमगलं तर मला पिंपल येतं. ते मला खूप ॲक्ने झालेलं आहे बॅक इन 2021 टू 2022, 23, 24 इन फॅक्ट. तो कमी झाले. पण आय स्टार्टेड युजिंग दिस वन प्रोडक्ट विच हेल्प्ड मी a lot to remove all the tan from my face. Although माझी बॉडी आणि फेसचा कलर खूप डिफरंट आहे, पण दॅट्स ओके, ते होतंच कारण की हे एक्सपोज्ड असतं सनला. मी यूज करते मेकअप रिव्हॉल्युशनचं, तर गेलं आहे मेकअप रिव्हॉल्युशनचं बनाना बेक पावडर. यूज नाही करत मी, फेसेसचं कॉम्पॅक्ट यूज करते बिकॉज ऑल्सो सरप्रायझिंगली ते खूप स्वस्त आणि ते मला खूप जास्त सूट झालं आहे. हे पण सूट होतं, पण मी हे खूप ओकेजनली वापरते, म्हणजे जेव्हा माझं शूट असतं, इट्स अ व्हेरी लॉंग डे इव्हेंटला आय यूज दिस पावडर बिकॉज हा ना लॉंग स्टे आहे खूप, म्हणजे आणि मॅट करतं ॲज यू कॅन सी. ॲक्च्युली हे मला माझ्या PR मध्ये मिळालेलं आधी, आणि नंतर आय बॉट दिस बिकॉज आय रिअली लव्ड इट. दिस डिडंट ब्रेक मी आउट. सो इफ यू आर व्हेरी कन्सर्न आणि तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि इफ यू आर कन्सर्न अबाउट अप्लाइंग मेकअप ऑन युअर फेस, देन आय वुड रेकमेंड दीज प्रोडक्ट जितके आता मी दाखवले तुम्हाला ते. आणि हां, ज्यांना डाऊट असेल, मी माझी स्किन प्रेप केलेली आहे विथ माय मॉइश्चरायझर. दिस इज द मॉइश्चरायझर आय यूज. इट्स ॲक्वासॉफ्ट FC ॲडव्हान्स, आणि दिस इज द सनस्क्रीन आय यूज. दिस इज दी ॲक्ने UV SPF 50, आणि हे मला खूप जास्त सूट झालं आहे. हे आधी एक डर्मेटोलॉजिस्टला कन्सल्ट केलेलं, तेव्हा मला हे 2 प्रोडक्ट्स रेकमेंड केलेले आहे. आणि इट इज रिअली गुड इफ यू हॅव ॲक्ने प्रोन स्किन आणि तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल. दीज 2 आर रिअली गुड. आय डोंट नो वॉट आय डू विदाउट निव्हियाचं लिप बाम. मग तुम्हाला कुठे सापडले, म्हणजे जिममध्ये असो किंवा कुठेही रँडमली, यू वुड डेफिनेटली सी मी युजिंग दिस अ लॉट. मला मिडमध्ये कॉल आलेला आणि माझा व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला आहे. सो मी हे बोलत होते की मी हा पॅलेट यूज करते आणि हा पीची शेड आणि हा मी आता यूज केला आहे माझ्या फेसवर. आणि मी हे पण सांगत होते की इफ यू आर अ ब्राईड टू बी, यू नीड टू लर्न बेसिक मेकअप स्किल्स ऑन युअर फेस ॲटलीस्ट, बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प यू इन द लॉंग रन आफ्टर युअर वेडिंग. ऑब्वियसली मी एक सिरीज करायचा विचार करते, कारण माझ्या वेडिंगचा मेकअप मीच करते. मी एक्सपेरिमेंट करणार आहे की कुठला लुक मी माझ्या वेडिंग डेला ठेवू शकते. सो मे बी आपण त्याची सिरीज करू, म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल की तुम्ही पण कसं मेकअप तुमच्या वेडिंगमध्ये करू शकता, तुमच्या मेकअप आर्टिस्टला सांगू शकता. शिमर पाहिजे माझ्या डोळ्यांवर, वाय नॉट जस्ट. म्हणून सांगते मुलांना, डोकं लावा, माझ्यासारखं नका बनवू. हा थोडा सटल वाटतो आणि छान वाटतं, नाईस. मला पीएच आलं की माझ्या फेसवर लगेच कळून येतं. मला ब्लॅक शेड, मिस क्लेअरचं ब्लॅक शेड आय शॅडो मला हे खूप आवडतं, प्रचंड आवडतं आणि खूप जपून ठेवावं लागतं, कारण की हे एवढं पिगमेंटेड आहे, एवढं चांगलं ब्लेंड होतं. आय हॅव बीन युजिंग दिस फॉर इयर्स नाव, आणि इट्स चुम्मा. ब्रश घेते आणि आय जस्ट, दिस इज फेसेस कॅनडाचं काजळ. हे इझिली स्मज होतं, इट स्प्रेड होतं आहे. सो इफ यू आर समवन हू डझंट लाईक दोज म्हणजे एकदम स्टबन
नॉन स्मजेबल काजळ देन यू शुड गो फॉर दिस. मी आधी प्लमचं यूज करायची, पण प्लमचं थोडं ड्राय आहे, नाही होत, तर मी तेच यूज करायचं आधी. तुम्ही माझे एकदम आधीचे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल, आणि जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज नाही बघितले तर नका बघू. लॅक्मेचा आयलायनर माझी मेहंदी गेली आहे माइंड युझिंग दिस, आणि हे तुम्हाला ट्युटोरियल हवं होतं की मी कशी लावते. सो मी इथून आय डोंट नो यू एबल टू सी, बट मी वागते ते थोडंसं. म्हणजे you just need to make a triangle here, the outer corners of your eyes. So वर घ्यायचं आहे आणि मग एकदम बारीक नर कॉर्नर्सला करणार आहे. आता हे तुम्हाला विजिबल आहे की नाही ते आय डोंट नो एकदम, बट दिस इज हाऊ आय डू इट अँड दॅट्स इट. दॅट्स द इझिएस्ट लायनर आय नो, बिकॉज सी दिस एनहान्सेस माय आय शेप. अँड तुमचं जर माझ्यासारखं असेल डोळा तर इट विल ॲक्च्युली रिअली लुक गुड. नाऊ दॅट वी आर डन विथ युअर बोथ द आईज का लायनर, मस्काराकडे वळू. माझ्याकडे 2 मस्कारा आहेत. एक आहे हे, पण हे इझिली स्मजेबल आहे आणि हे लगेच म्हणजे डोळ्यातून पाणी जरी आलं तरी खाली येणार. सो विल स्टिक टू द मार्स. हे माझं फेवरेट झालं आहे. नथिंग कॅन बीट दिस ॲट दिस मोमेंट. हे एवढं छान आहे. मस्कारा इज द ओनली थिंग दॅट एक्सेंच्युएट्स युअर आईज, विच डज इन माय केस. मस्कारा लावला हे खेळ खतम. दिस इज हाऊ इट लुक्स अप क्लोज. लायनर फ्रॉम लिमेल जे पण आहे. दिस इज अ ब्राऊन लिप लायनर अँड आय लव्ह द शेड ऑफ ब्राऊन. हे खूप छान दिसतं काढू. आणि हे शार्पन करायला आता कंटाळा, नाहीतर एकदम ड्राय असतात. हे एकदम इझिली ग्लाईड होतं. मी आता शार्पन केलं नाही आहे म्हणून तसं तुम्हाला दिसतं आहे. इट्स अ ब्युटिफुल मोका ब्राऊन शेड. माझं एक न्यूड मी मिक्स करते शेड. मी न्यूड नुआन्स मेबलिनचं यूज करणार आहे थोडंसं. हे एक आहे मेबलिन न्यूयॉर्कचं मोर मॉफ. सो मी हा इथे अँड दॅट्स इट. तर मला ग्लॉस हवं असेल तर मी ग्लॉस अप्लाय करेन, पण आत्ता मला सध्या ग्लॉस नको आहे. आता मी माझ्या पूर्ण लुकमध्ये येते ॲक्सेसराईज करून. आय एम ऑल रेडी अँड एक्सेसराईज अँड दिस इज हाऊ द मेकअप लुक्स. अँड याचं काही नवीन नाही आहे. मी हे मेकअप नेहमीच करते, म्हणजे ट्रेडिशनल किंवा कशातही. सो इट्स जस्ट दॅट की मी आता थोडं शिमर लावलं आहे आणि नाहीतर मी एक बेसिक स्मोकी करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, आणि जर आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा. वॉट वुड यू लाईक टू सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो आय वुड डेफिनेटली मेक दॅट. मी रिव्ह्यूज आणि हे पण करणार आहे. सो त्यासाठी पण थांबा आणि शॉर्ट्स पण बघा. मी शॉर्ट्स पण टाकत असते काही ना काही. चला बाय, टेक केअर.